सध्या महाराष्ट्रात एकच नाव सगळ्यांच्या ओठावर आहे, ते म्हणजे देऊळ बंद 2. आणि या चित्रपटामुळे पुन्हा एकदा लाखो भक्तांच्या मनात एकच नाव घुमतंय आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आजपर्यंत तुम्ही अनेकांकडनं स्वामींच्या चमत्काराच्या, त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या स्टोरीज ऐकल्या असतील. अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटीजनीही त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल सोशल मीडियावरती शेअर केलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण श्री स्वामी समर्थ कोण होते, ते कुठून आले, त्यांनी काय चमत्कार केले, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस किती आणि कशी वाढतीये हे आपण डिकोड करणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे आज अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत. स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामींच्या रूपात प्रकट झाले असंही आपल्याकडे म्हटलं जातं. मी नृसिंह भान आहे आणि श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार आहेत आणि यावरूनच ते श्री नृसिंहांचेच अवतार असल्याचं आपल्याला इथे स्पष्ट होतं. असं म्हणतात इसवी सन 1459 मध्ये स्वामी समर्थांनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आणि शैल यात्रेचे निमित्त साधून स्वामी कर्दळी वनात अदृश्य झाले. कर्दळी वनामध्ये स्वामींनी जवळपास 300 वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्येदरम्यान मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळही रचलं आणि अशाच एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या कर्दळी वनात लाकडं तोडण्यासाठी गेला. ही लाकडं तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. आणि काय, त्या वारुळातून रक्ताची धार उडाली, कारण ती कुऱ्हाड स्वामींच्या मांडीवर पडली होती. त्यामुळे स्वामींची तपश्चर्या भंग झाली. स्वामी जागे झाले आणि हे निमित्त साधत त्यांनी भक्तांच्या, लोकांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचं ठरवलं. आणि काय, क्षणात दिव्य प्रकाश तिथे आला आणि लाकूड तोड्यासमोर एक दिव्य आणि तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. आणि तेच आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. पण यानंतर आपल्या हातून स्वामींना जखम झाली, आपल्यामुळे ते दुखावले गेले म्हणून लाकूड तोड्या घाबरला, त्याला चांगलीच भीती वाटायला लागली. पण स्वामींनी मात्र त्याला अभय दिलं आणि अनेक आशीर्वाद दिले आणि ते गंगेच्या तीरी जायला निघाले. गंगा तीरावर भ्रमण करता करता स्वामी कोलकात्याला गेले. तिकडे त्यांनी महाकाली मातेचं दर्शन घेतलं आणि नंतर पुढे काशी, प्रयाग असं भ्रमण करत करत स्वामी उत्तरेकडून दक्षिणेकडे गेले. त्यानंतर स्वामी महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला आले. तिथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिल्याचंही म्हटलं जातं. त्यानंतर ते पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ अशा ठिकाणी गेले आणि तिथून सोलापूर, अक्कलकोट इथे आले. म्हणजेच स्वामींनी भारत भ्रमण केलं होतं आणि या भ्रमणादरम्यान त्यांनी अनेकांना दृष्टांतही दिला होता. पुढे स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांच्या तिथल्या 22 वर्षांच्या काळात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झालं. अक्कलकोटमध्ये त्यांनी अनेक मान्यवरांना, लोकांना मार्गदर्शन केलं. त्यांनी हरिणाची विनाकारण शिकार करणाऱ्यांना धडा शिकवला, चिनी दाम्पत्याचं गर्वहरण केलं. त्यानंतर पुढे एकदा ते जगन्नाथपुरीला सुद्धा गेले. तिथे बडोद्याचे आळवणी बुवा म्हणून एक सत्पुरुष होते. ते त्यांच्या 3 शिष्यांसह दर्शनासाठी आले होते, पण एकाएकी आजारी पडले आणि विकलांग झाले. कोणाला मदत मागण्या इतकी ताकद किंवा शक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये उरली नव्हती. त्यांची अवस्था ही अतिशय मरणप्राय झाली होती आणि तेवढ्यात स्वामी तिथे आले आणि त्यांनी फक्त त्यांची नजर आळवणी बुवा आणि त्यांच्या 3 शिष्यांवर टाकली आणि चमत्कार, या 4घांचाही आजार पळून गेला. त्यानंतर स्वामींनी त्यांना पोटभर जेवायला सुद्धा दिलं. आळवणी बुवांचा तर क्षणभर याच्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी स्वामींना लगेच विचारलं की ते कोण आहेत आणि कुठून आलेत. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, माझा सर्व विश्वात संचार आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरिनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही माझी काही आवडीची विशेष ठिकाणं आहेत. हे ऐकून लोकांनाही आश्चर्य वाटलं. आळवणी बुवांनी तर स्वामींच्या या उत्तरावरनं स्वामी म्हणजे खुद्द श्री नरसिंह सरस्वती आहेत असाच निष्कर्ष काढला. पुढे आळवणी बुवा त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच बडोद्याला गेले आणि घडलेला सगळा प्रकार तिथल्या लोकांना सांगितला. आणि पुढे याच आळवणी बुवांना श्री स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती मिळाली. स्वामींनी अनेक लोकांना अशाच पद्धतीने भक्ती मार्गाला लावलं. धर्म म्हणजे काय, धर्माचं खरं स्वरूप काय आहे हे स्वामींनी भक्तांना समजून सांगितलं. त्यांचे असे अनेक चमत्कार आणि किस्से ऐकावे तेवढे कमी आहेत.
स्वामींचा असाच अजून एक प्रसंग नेहमीच सांगितला जातो. तो म्हणजे मुंबई ठाण्याकडे एक लक्ष्मण नावाचा कोळी राहायचा. तो खलाशी होता. त्याचा व्यापार सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर चालायचा. समुद्रातून जहाज आगबोटीद्वारे तो व्यापार करायचा. एके दिवशी त्याने जहाजात पुष्कळ माल भरला आणि त्याच्याबरोबर काही प्रवासी सुद्धा होते. वाटेत मोठं वादळ सुटलं आणि जहाज समुद्रात बुडायला लागलं. तसं लक्ष्मण कोळी खरं तर धैर्यवान होता, पण या प्रसंगाला तोही घाबरला. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. प्रसंग तर मोठा दुर्दैवी होता. त्याच्यात त्यांनी स्वामींना हाक दिली आणि काय चमत्कार, लक्ष्मणची ही हाक अक्कलकोटला बसलेल्या स्वामींपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी त्यांचा एक हात खाली केला आणि लक्ष्मणचं जहाज तरलं. लोकही वाचली. पुढे 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना तर त्याने साष्टांग दंडवतच घातलं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या मूळ गावी परतला. म्हणजेच भक्ताच्या धावा ऐकून देव त्याच्या सहाय्यासाठी धावून येतो. अशा वेळी प्रत्यक्ष देव धावून येतो म्हणजे काय, तर कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्याला संकटातनं सोडवतो. स्वामींची लीला ही अशी होती. पुढे 30 एप्रिल 1878 मध्ये श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमधल्या वटवृक्ष समाधी मठस्थानी त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती केली. श्री स्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानी श्री स्वामींना समाधीस्थित करण्यात आलं. असं म्हणतात की जरी पुन्हा स्वामी कर्दळीवनात अदृश्य झाले असले तरी आजही ते भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. आणि म्हणूनच स्वामी समर्थांना मानणारा एक मोठा वर्ग आज आपल्याला आजूबाजूला दिसतो. पण एवढ्यात स्वामी समर्थांची क्रेज ही खूप वाढल्याचं आपल्याला दिसतं. एकदम सगळेच अचानकच स्वामींबद्दल बोलायला लागले. स्वामींची छोटी मोठी मंदिरं किंवा मठ सुद्धा आपल्याला वाढायला लागलेत असं दिसतं. पुण्यात सुद्धा ज्या प्रमाणामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी, पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी होताना दिसते, ते पाहता स्वामींना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला लक्षात येतं. पण यामागे नेमकी कारणं काय आहेत त्यावरही आपण नजर टाकूया. तर पहिलं म्हणजे आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात मनाला शांतता आणि ऊर्जा मिळवण्यासाठी लोकांचा अध्यात्माकडे कल वाढलेला आहे. त्यामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढते. ज्याची प्रमुख कारणं सांगायची झाली तर सोशल मीडियाचा प्रभाव. सोशल मीडियावर आज अनेक जण त्यांना आलेले स्वामींचे अनुभव शेअर करतायत. यात अनेक दिग्गज सेलिब्रिटीजचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर स्वामींचे सुविचार, रील्स आणि स्टेटस हे आज मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आणि ते आजच्या काळाला चपखल लागू सुद्धा पडत आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये स्वामींचे सुविचार, त्यांची वचनं ही जेनझी आणि मध्यमवयीन अशा सर्वांसाठीच एक सोल्युशन म्हणून धावून येत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ सोशल मीडियावरती पॉप्युलर झालेले आणि यांची पॉप्युलॅरिटी किती आहे, किती वाढलेली आहे, तर यूट्यूबवर तुम्ही श्री स्वामी तारक मंत्र असं सर्च करा. स्वामींच्या तारक मंत्राला किती व्ह्यूज आहेत? तब्बल 276 मिलियन व्ह्यूज, म्हणजेच 27.6 कोटी व्ह्यूज या मंत्राला आहे. त्यानंतर स्वामी समर्थांचा जप मंत्र असं तुम्ही सर्च करा. त्याला यूट्यूबवर आज 17 मिलियन व्ह्यूज आहेत. कारण आज महाराष्ट्रातल्या अनेक घरात, स्वामींच्या मंदिरात, मठांमध्ये स्वामींचा जप मंत्र नॉनस्टॉप ऐकला जातो. असंच दुसरं उदाहरण म्हणजे कलर्स मराठी या वाहिनीवर लागणारी मालिका जय जय स्वामी समर्थ. ही मालिका महाराष्ट्रात एकदम लोकप्रिय झाली. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की याचे 1800 पेक्षा अधिक भाग आज प्रकाशित झालेले. या मालिकेत अक्षय मुडावतकर यांनी स्वामींची भूमिका साकारली होती आणि नंतर ती सुनील गोडसे आता स्वामींची भूमिका साकारतायत. आणि लोकांच्या मनात आज त्यांच्याबद्दलही एक आदराची भावना आपल्याला तयार झालेली दिसून येते. त्यानंतर स्वामींची लोकप्रियता वाढण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आराधना आणि उपासना करण्याची एक सोपी पद्धत. कोणत्याही कठीण किंवा गुंतागुंतींच्या विधीशिवाय फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणून सुद्धा तुम्ही स्वामींची आराधना उपासना करू शकता. आणि केवळ या मंत्राचं पठण करून सुद्धा एक सकारात्मकता येते असा भक्तांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच दरवर्षी अक्कलकोट मंदिराला हजारो लाखो भाविक भेट देतात. आज अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातलं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि इथे आल्यावर प्रत्येक भक्ताच्या समस्या आपोआप सुटतात आणि त्यांना स्वामींचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं. मंदिर परिसरात असलेल्या भव्य वटवृक्षामुळे या ठिकाणाला एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण लाभलेलं आहे.
स्वामी समर्थांनी या वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती असं मानलं जातं. हे मंदिर फक्त धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं नसून ते श्रद्धेचं, भक्तीचं आणि आत्मशुद्धीचं सुद्धा प्रतीक समजलं जातं. स्वामी समर्थांचा जप, त्यांची शिकवण आणि त्यांचे चमत्कारिक अनुभव आजही भक्तांना स्फूर्ती देतात, मोटिवेट करतात आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा सुद्धा देतात. त्यामुळे तुम्ही एकदा तरी अक्कलकोट मंदिराला भेट दिली नसेल तर नक्की दिली पाहिजे. मंदिराला भेट देण्यासाठी योग्य काळ हा ऑक्टोबर ते मार्च या दरम्यानचा असतो, कारण या काळामध्ये हवामान हे सुसह्य आणि थोडंसं थंड असतं. जर तुम्हाला मंदिराची संपूर्ण भव्यता अनुभवायची असेल तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही इथे भेट देऊ शकता. अशा वेळी भेट दिलेलं उत्तम ठरतं. यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव आयोजित केले जातात. भक्तिमय गाणी, कीर्तन आणि प्रसादाच्या जेवणाचा आनंदही घेतला जातो. हे सर्व अनुभव तुम्हाला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव सुद्धा देऊन जातो. अशा वेळी मंदिराचं वातावरण हे अत्यंत भक्तिपूर्ण भावाने भरलेलं असतं. त्यामुळे एकदा तरी या मंदिराला भेट नक्की द्या. आणि देऊळ बंद 2 हा स्वामींवरचा जो सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय तोही नक्की पहा. हा चित्रपट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मोहन जोशींनी साकारलेले स्वामी समर्थ अप्रतिम आहेत. शिवाय स्नेहल तरडे याही मुख्य भूमिकेत आहेत. स्वामी आणि त्यांची भक्त असा प्रवास या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे डेफिनेटली सिनेमा तुम्ही पहा. आज इथेच आपण थांबूया. तुम्ही स्वामींची भक्ती करता का? अक्कलकोटला जाता का? तुम्हाला स्वामींचे काही अनुभव किंवा अनुभूती आली आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि फॉलो करा ऑड इवन फॉर मोर सच कॉन्टेंट.